हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज मी बनवते रव्याचे लाडू, रवा बेसनाचे लाडू। आणि मी ते कशा पद्धतीने बनवते तुम्ही नक्की बघा आणि आवडले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। साठी बघा अर्धा किलो रवा मी भाजून घेणार आहे। त्याच्यात आपण तूप घालायचं आणि तुपावरती छान रवा असा खमंग होस टाकून छान भाजायचं। जरा तूप जास्त घालून भाजायचं रव्याला। तर आता मी 2 किलोचे लाडू बनवणार आहे, ते 2 नाही 2.5 किलोचे। तर बघा फ्रेंड्स, इथे आपला रवा एवढा भाजून झालेला आहे। 2 किलो रवा आहे हा। आणि आता आपण बेसन भाजूया। हे बघा अर्धा किलोचं बेसन आहे आणि रवा पूर्ण असा छान मस्त खमंग भाजून झालेला आहे बघा। तर बघा आपल्याला इथे बेसन सुद्धा चांगलं तूप घालून छान असं भाजून घ्यायचं, रंग बदलोसपर्यंत, सोनेरी रंग येऊसपर्यंत। तर बघा फ्रेंड्स, बेसन असं छान भाजून पातळ झालं पाहिजे, मस्त असं सोनेरी रंग सुद्धा आलेला। आता बघा आपण ह्याच्यामध्ये चाळणीने चाळून पिठी साखर घालायची, थोडी थोडी, तुम्हाला जशी लागेल तुमच्या अंदाजानुसार घाला। तर बघा फ्रेंड्स, आता लाडू आम्ही वळायला घेतलेत आणि आपलं लाडूचं सारण किती छान झालंय तयार सगळं। आणि लाडू आपले जास्त आहे, 150-200 लाडू आपल्याला बनवायचे आहेत, म्हणून आम्ही 4-5 जणी लाडू वळून घेतोय। आणि तुम्हाला दिसतंच आहे लाडूचा म्हणजे रंगसुद्धा बघा किती छान आलाय सोनेरी। इकडे आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत। तर लाडू 150 लाडू आपले तयार झालेत आणि मम्मी बघा पातेल्यात भरून ठेवते आणि बहीण माझी लाडूची साईज दाखवते। लाडूची साईज एकदम मीडियम होती आणि खूप छान लाडू झाले होते। ह्या दोघींनी खाऊन सुद्धा बघितलेत आणि रात्रीचे 12:15 झाले तर मी घरी जेवायला आले। तर तुम्ही पण या जेवायला। आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया